नमस्कार. कॅम्प कलाच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे आले आहेत खूप प्रसिद्ध संगीतकार, गीतकार, कवी, लेखक आणि बरंच काही. पण आज आपण त्यांची वेगळी बाजू बघणार आहोत. ते एक चित्रकार सुद्धा आहेत. आज आपण त्यांचा चित्रप्रवास जाणून घेणार आहोत आणि त्यांची चित्राची जी दुनिया आहे त्या दुनियेमध्ये आज आपल्याला खूप छान छान नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. त्यांचं नाव आहे मिलिंद जोशी. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. नमस्कार सर. तुम्ही चित्रकार आहात मुळात, तर शाळेमधला चित्राचा वर्ग आठवतोय का आता? म्हणजे तुम्ही शाळेपासूनच चित्रकला करताय? आठवतो. शाळेतला चित्राचा वर्ग एवढ्यासाठी आठवतो की मी वाट बघायचो चित्रकलेच्या वर्गाची, कारण गणित आणि विज्ञान वगैरे वगैरे जरा कट्टी नव्हती अगदी, पण चित्रकलेची वाट बघायचो आहे नक्की. तर त्यामुळे नक्कीच आठवतो. मला लहानपणीची एक गोष्ट आठवते चित्रकलेबद्दलची. चित्रकलेचा काय 1 तास असायचा, पण आमच्या शाळेच्या कॉरिडॉरमध्ये एक दिवस मला त्या शोकेसमध्ये, नोटीस बोर्ड असतो ना तशी शोकेस होती, त्याच्यामध्ये एक असं चित्र लावलेलं दिसलं आणि हे चित्र काढा असं तिथे लिहिलं होतं. असं चित्र काढा असं लिहिलं होतं. तर मी तिथे 5 मिनिट असं बघत उभं राहिलो, ऑब्झर्व केलं आणि घरी जाऊन ते चित्र काढलं. आणि काढा सांगितलं तर फक्त काढलंच, पुढे मी त्याचं काही केलं नाही. नंतर चित्रकलेच्या वर्गामध्ये आमचे दामले सर म्हणून होते, तर त्यांनी माझी वही बघताना पाहिलं, अरे तू काढलं होतंस हे चित्र? म्हटलं हो. तिथे लिहिलं होतं काढा म्हणून. अरे पण द्यायचंच ना मग. म्हटलं कशाला द्यायचं होतं? अरे ती स्पर्धा होती, ते नंबर ज्याला मिळाला त्याच्यापेक्षा खूप चांगलं काढलं. तर त्यामुळे मला ते चित्रकलेचे सर आणि चित्रकले संदर्भातली ही गोष्ट खूप आठवते. आणि थोडक्यात म्हणजे मला तेव्हापासूनच माझं क्रिएशन एवढंच, मला प्रेम, त्याचं पुढे काय करायचं हा विचार जरा कमी येतो माझ्या डोक्यामध्ये. नाही, जसं तुमची आईने तुम्हाला थोडंसं गाणं शिकवलं किंवा गाण्याची सुरुवात, पहिली गुरु तुमची आई होती, तर मग चित्रकलेची मूळ कुठून आहे? चित्रकलेचं आपण म्हणतो ना संचित कधी कधी घेऊन येतो आपण काही काही गोष्टी, तसंच गाणं आणि चित्रकला या दोन्ही गोष्टी मला लहानपणापासून माझ्याकडे होत्याच असंच आठवतंय. म्हणजे चित्र काढता येतं आपल्याला असंच मला लहानपणापासून वाटत होतं आणि येत होतं. म्हणजे म्हणजे मी पाटी आणि पेन्सिल, ती काळी पाटी दगडाची, त्याच्यावरती पेन्सिल, त्याने आपण लिहायचो. त्याने मी त्या पाटीवर काढलेली चित्र पण आठवत आहेत मला. त्यामुळे चित्रकला होती लहानपणापासून. तसंच गाणंही होतं. चित्रकला शिकलो मी फार उशिरा मात्र, पण मी चित्र काढतच होतो. म्हणजे शिकून त्याचं एक डिसिप्लिन माहिती करून घेणं, शास्त्र माहिती करून घेणं हे वेगळं, पण चित्रकला होती. ती रक्तात भिनलेली आहे आणि ती अजूनही आजतागायत जिवंत आहे. तर ही चित्रकला करता करता तुम्ही अभिनव कॉलेज पुण्यामधनं, तुम्ही कला महाविद्यालयातनं तुम्ही शिक्षण घेतलं. मग फाईन आर्ट न करता कमर्शियल कसं काय केलं? त्याचं एक फार सोपं उत्तर आहे खरं म्हणजे. आणि त्याचं उत्तर कलेचा समाजामध्ये प्रभाव, परिणाम आणि इम्प्रेशन काय आहे याच्याबद्दलचं ते उत्तर आहे. आणि फॅक्ट पण आहे त्याच्यात, की जेव्हा आता मला इंजिनियर किंवा डॉक्टर नाही बनायचंय आणि मला चित्रकलेच्या कॉलेजमध्ये जायचंय, ही एक वेगळीच गोष्ट जेव्हा मी बोललो पालकांच्या दृष्टीने, तेव्हा ती फार वेगळी गोष्ट होती, की हे चित्रकलेच्या कॉलेजमध्ये जाऊन पुढे करणार काय, पैसे कशातनं मिळणार? हो, कारण वडील बँकर होते ना, बँकर, त्यामुळे ते पैसे, वडीलच नाही, मामा काका सगळे बँकेत. तर तो प्रश्न होता की पण करणार काय पुढे? तर मग चौकशी केली गेली आणि मग त्यात काही लोकांनी, ज्यांनी या क्षेत्रात केलेलं होतं काम किंवा करणारे होते, त्यांनी सांगितलं की बरं मग त्यातल्या त्यात कमर्शियल आर्ट्सला घाला, कारण की त्यातनं नोकरी मिळते आणि लवकर पैसे मिळतात. आणि लवकर नाही, मिळू शकतात. ड्रॉइंग अँड पेंटिंग मधून पैसे मिळतील याची काही खात्री नसते. आणि त्यामुळे मग कमर्शियल आर्ट्स, ड्रॉइंग अँड पेंटिंग नाही. पण माझा पिंड फाईन आर्टिस्टचाच आहे. म्हणजे मी तेव्हा ते कमर्शियल आर्ट्स केलं, त्यांनी खरोखर तसा फायदा झाला, जाहिरात क्षेत्रामध्ये नोकरी मिळाली, पुढे काम केलं वगैरे जरी खरं असलं तरी ते तेवढ्यापुरतंच मी वापरलं. अर्थात जाहिरात क्षेत्रातल्या अनुभवाचा उपयोग मला फाईन आर्टिस्ट म्हणून झालाच आहे, होतोच तो. पण तेव्हा शिक्षण फाईन आर्टिस्ट म्हणून नाही घेतलं, पण मी एरवी अभ्यास करत राहिलो आणि मग मी कॅनव्हासेस हे करायला लागलो
हा मागे दिसतोय तो कॅनव्हास माझाच आहे. व्हेरी गुड. तर असं आहे, म्हणजे अकॅडमिकली मी ड्रॉइंग अँड पेंटिंग घेतलं नव्हतं, कमर्शियल आर्ट्स घेतलं होतं नोकरी मिळावी म्हणून. नोकरी मिळावी म्हणून. पण ती नोकरी करता करता हेही एकीकडे तुमचं काम चालू होतं आणि ते करता करता त्यातलं कुठलं माध्यम तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं? म्हणजे आता पेंटिंग मधलं आहे किंवा ऍक्रेलिक आहे, तुम्ही मोस्टली नेचरचं काम करता, ऍबस्ट्रॅक्ट काम करता, त्याच्यामध्ये कुठलं माध्यम जास्त मला जलरंगांमध्ये जास्त मजा आली. म्हणजे कॉलेजमध्ये असताना आम्ही लँडस्केप्स करायला जायचो, रिअलिस्टिक. ते माध्यम मला खूप आवडतं आणि ते मला का आवडतं याचं कारण आज मला कळायला लागलंय. म्युझिकमध्ये खूप काम केल्यानंतर किंवा कविता लिहायला लागल्यानंतर या कलांमधनं सुद्धा जी एक क्लॅरिटी आली मनामध्ये, किंवा क्लॅरिटी असावी लागते कविता लिहायची म्हणजे, किंवा गायचं संगीत रचना करण्यासाठी एक काहीतरी क्लॅरिटी असावी लागते आपल्याला. तशीच ती क्लॅरिटी जलरंगांमध्ये फार आवश्यक असते. म्हणजे जलरंगांमध्ये पटापट करावं लागतं आणि जलरंगांमध्ये तुम्ही दोनदा नाही करू शकत. बरोबर. एकदा चुकलंय म्हणल्यावर ओव्हरलॅप काही केलं की ते मडी होणार, ते मळकट व्हायला लागतं ते. आणि जलरंग मळकट अजिबात शोभत नाही. ते वाळल्यावर फार वाईट वाटतं, दिसतात ते करताना आपल्याला छान वाटतं ते. तर ती जी क्लॅरिटी आहे, आयडियाजची क्लॅरिटी, नक्की काय करायचं आहे, म्हणजे नक्की उजेड आहे का, शेड आहे का, लाईट आहे, कलर कोणता आहे, हे सगळं तुम्हाला आधी कळावं लागतं. तर त्या क्लॅरिटीमुळे सुद्धा मला वॉटर कलर्स जास्त, ट्रान्सपरंट वॉटर कलर्स जास्त आवडतात असं वाटतं मला. ओपेक पोस्टर कलर्स तेवढे नाही आवडले कधी. काम केलं आणि शाळेत आपल्याला पोस्टर कलर्स असतात. हो. आणि मग नंतर ॲक्रेलिक कलर्स गेले अनेक वर्ष मी करतोय. ऑइल पेंट पण अगदी सुरुवातीला करून पाहिलं, पण मला ते कठीण वाटलं माध्यम. म्हणजे वेळ जास्त लागतो त्या सगळ्याला, ते वाळायला, मग त्याच्यावर धूळ पण चिकटते. असं मला सुरुवातीच्याच काळात खूप त्याच्या निगेटिव्ह म्हणजे त्याच्यावर डेफिनेटली उपाय असणार इतके लोक काम करतात म्हणजे, पण मला ते फारसं जमलं नाही. आणि ॲक्रेलिक आवडलं सुद्धा. इव्हन ॲक्रेलिक कलर्स पेंट करताना मी ॲक्रेलिक मीडियमचा नाही वापर करत, त्याने येणारी ती चमक नाही आवडत मला मॅट फिनिश आवडतं. त्यामुळे मी वॉटर विथ ॲक्रेलिक कलर्स वापरतो, वॉटर सोल्युबल असतात. आणि केल्यानंतर एखाद्या पेंटिंगला वाटलं तर मग मी लॅकर स्प्रे किंवा करून त्याला एक थोडी फाईन फिनिश ग्लेज आणतो. तर ॲक्रेलिक कलर आणि ट्रान्सपरंट वॉटर कलर्स. ओके. तर कविता करताना किंवा एखादं संगीत बसवताना किंवा एखादं गाणं तयार होत असताना एखादं चित्र असं मनात येतं का? चित्र असं नाही, पण शेड डेफिनेटली मनात येते, रंगसंगती मनात येते रंग म्हणण्यापेक्षा. म्हणजे एखाद्या कवितेचा भाव असतो, तोच स्वरांमध्ये उमटत असतो. म्हणजे ऍक्च्युली कवितेला चाल लावायला आपण घेतली ना, की कवितेच्या शब्दांमधली जी क्लॅरिटी असते त्यातल्या ॲबस्ट्रॅक्ट बाजू आपण जास्त रंगवायला लागतो असं म्हणता येईल. कारण की अगदीच शब्दांना शब्दशः चाल लावली तर ते तेवढं छान वाटत नाही. आणि चाल लावणं म्हणजे शब्दशः नाहीच आहे. चाल म्हणजेच बोलण्याच्या शिवाय काहीतरी वेगळं करणं आहे. तर त्यामुळे ती जी अगदी शब्दशः अर्थ आणि शब्दांच्या मागचा अर्थ, दोन शब्दांच्या मधला अर्थ, दोन ओळींच्या मधला अर्थ, बिटवीन द लाईन्स जे म्हणतो, ते सगळे शेड्स आणि ते रंग आपण सुरांमध्ये एक्सप्लोअर करायला लागतो. आणि जसं आपण म्हणतो ना की रंगसंगती, अगदी आपण बेसिक कलर व्हीलचा जरी विचार केला की येलो अँड ब्लू इज ग्रीन, तर ते जे काय मिसळल्यावर काय होतं, पर्सेंटेज पण असतं, येलो ऑरेंज असतो, रेड ऑरेंज असतो, तर ते सुरांमध्ये पण असतं. म्हणजे कोणता सूर किती वेळ, कशाच्या नंतर, किती स्पीडनी, तर हे पॅरलल्स मला खूप जाणवतात. म्हणजे एक चित्र डोळ्यासमोर येतं ह्याच्यापेक्षा रंगसंगती आणि त्या रंगसंगतीची वागण्याची पद्धत, म्हणजे कलाकार आतून खुलतो तेव्हा ते गाणं ऍक्च्युली बनत जातं. आणि त्याचाच परिणाम खरं म्हणजे समोरच्यावर होत असतो. आपण म्हणतो ना की ऍबस्ट्रॅक्ट चित्रांमध्ये काय अर्थ आहे समजत नाही, तर तो अर्थ अनेकदा चित्रकार स्वतः सुद्धा सांगू शकणार नाही आणि ते अपेक्षितच नाहीये. जसं ग्रेसांच्या कवितेबद्दल असं त्याचा एक एक शब्द घेऊन अर्थ विचारणं अपेक्षित नाही. किंवा मला नेहमी वाटतं की आपण आकाशात बघतो, काय छान दिसतंय असं म्हणतो, तेव्हा आपल्या मनात येतं का की त्या ढगाचा नक्की अर्थ काय आहे, किंवा जंगल छान आहे, झरा वाहत आलाय,
की हे पाणी जर असंच्या ऐवजी असं चौकोनी व्हायला तर बरं, असं काही मनात येतं का आपल्या? नाही ना, तो आपण आनंद ते घेतो. निसर्ग आहे ना, तर नैसर्गिक आहे ते. निसर्ग हे ऍबस्ट्रॅक्शनचं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या भोवती जिवंत आहे. जिवंत आहे. हो, तर आपण त्याचा मान राखला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. त्यामुळे तू काही लहान मुलांबरोबर पण काम करतोस. मग हम्म. लहान मुलांबरोबर काम करताना चित्र किंवा रंग हे एक माध्यम त्यांच्याशी जोडायसाठी खूप परिणामकारक ठरू शकतं का? हो, तर मी एक आठवण सांगतो. हम्म. एका NGO साठी मध्य प्रदेशमधल्या सिहोर नावाच्या गावी मला जाता आलं होतं आणि तिथे अतिशय अंडर प्रिव्हिलेज्ड मुलं होती आणि त्या NGOनी मला सांगितलं की त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवायचं आहे. ओके. हम्म. तर मी म्हटलं की मला का तुम्ही सांगताय? त्यामुळे नाही, तुम्ही वेगवेगळ्या कलांमध्ये काम करता आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीतरी इनोव्हेटिव्ह पद्धतीने सांगू शकाल. असा माझ्यावर पूर्ण विश्वास आणि जबाबदारी टाकून माझं विमानाचं तिकीट वगैरे बुक करून घेऊन क्या बात गेले आहे. तिकडे. मी विचार करत होतो, म्हटलं मग माझ्यासाठी रंग आणि जरा तिकडे अरेंज करून ठेवा, वॉटर कलर्स. तर ती जी मुलं होती, म्हणजे मी सांगतो की किती अंडर प्रिव्हिलेज्ड होती. आपण फार प्रिव्हिलेज्ड आहोत. तिथे त्या सिहोरच्या आसपासच्या 28 छोट्या छोट्या खेड्यांमधून या NGOनी एका व्हेकलमधनं एक 2 मुलं आणली हम्म. की त्यांना स्वच्छतेचं महत्त्व सांगायचं आहे. तर ती जी जागा होती जिथे सगळे जमणार होते, तिथे मी बाहेर उभं होतो त्या दाराशी. मुलं येत होती. तर एक मुलगा आला आणि असा हसत हसत लाजत माझ्या इथून जायला लागला. तर मी म्हटलं क्यों, क्या हुआ? हिंदी बोलतात ना सगळे. नहीं, क्यों, क्या हुआ? नहीं सर, कुछ नहीं. म्हटलं नहीं, हाँ बताओ क्या नाम है तुम्हारा? त्यांनी नाव सांगितलं. म्हटलं क्यों हंस रहे थे? भाग क्यों रहे थे? त्यांनी जे सांगितलं ते फार डोळ्यात पाणी आणणार होतं. तो म्हणाला की नहीं, भैया का पैंट पहन के आए हो ना, जूते भी भैया के तो बहुत बड़े हैं, तो मैं इसलिए जल्दी जा रहा था. म्हणजे इतकं ते तिथे काही नाहीये. म्हणजे आता त्यांना स्वच्छतेचं महत्त्व सांगायचं. तर म्हणजे सगळंच तो विषमता जाणवते आपल्याला आयुष्यामध्ये, किती आपल्याला सहज मिळणाऱ्या गोष्टी नसतात. तर त्यांना सांगायचं होतं स्वच्छतेचं महत्त्व. मग मी म्हटलं आता चित्रांचा वापर करूया आणि त्यांच्या सौंदर्याच्या इन्स्टिंक्टचा वापर करूया. की आकाश बघितलेलं आवडतं, मी जे म्हटलं ते. किंवा तर म्हटलं मग आता जे चित्र म्हणून जे सर्वसाधारण जगातल्या प्रत्येक मुलाच्या मनात येत असेल तेच मी चित्र काढायला घेतलं. म्हणजे असा डोंगर, असं घर, असं शेत, असं झाड. तर मी तसं पेन्सिलनी एक नुसतं ड्रॉ केलं आणि मी आकाशाच्या ठिकाणी स्काय ब्लू, छान पाणी. म्हटलं, मी त्यांना दरवेळी सांगत होतो की हे पाणी. मी पाणी घेतलं ब्रशमध्ये. अनेकांनी चित्र काढताना पाहिलेलं नव्हतं कधी, किंवा त्यांना रंग माहीत नव्हते, चित्र काढणे माहीत त्यांना नाही, म्हणजे नव्हतं ते. तर त्यांनी, मी म्हटलं हे बघा पाणी. मी मग आकाश रंगवलं, हे स्वच्छ. मग म्हटलं खाली काय असतं? ते म्हणजे ते मी हिरवा रंग लावला. म्हटलं हे काय? ते म्हणले झाडं आहेत. तर म्हटलं ओके, ही जी झाडांच्या खाली लाईन आहे त्या लाईनवरती इथे घर आहे. घर कुठे असतं? म्हणले जमिनीवर असतं. म्हटलं ही जमीन आहे, बरोबर. या जमिनीचा खालचा जो भाग आहे ते काय आहे? तिथे मी असं ते म्हणले शेत आहे. म्हटलं करेक्ट. सगळं मी रंगवत आणलं. छान ब्राईट कलर्स होते. ग्रीन झाला, स्काय ब्लू झाला, रूफला थोडासा ऑरेंजिश ब्राउनिश असं सगळं केलं. आणि मी प्रत्येक वेळी त्यांना सांगत होतो की आता निळा रंग आहे की नाही झाडाला, आकाशाला लावलेला, तर त्याच रंगाने मी इकडे केलं तर ते छान दिसणारे रंग. मी ब्रश धुवून घेतो बरं का, असं सांगत होतो. आणि मातीचा रंग मी रंगवला, त्यासाठी मी मुद्दाम थोडासा ब्राऊन, डार्क आणि ब्लॅक वगैरे असं सगळं घेतलं. असं घेतलं आणि म्हटलं अरे आकाशात तिकडे ते रंगवायचं राहिलं, म्हणून तो ब्रश न धुता असा फक्त लावला मी तिकडे. तर तो आकाशात पडलेला डाग बघून सगळ्या म्हणून असं आलं, सर सर सर. म्हटलं क्या हुआ? वो गंदा हो गया. म्हटलं क्यों गंदा हो गया? वो आपने धोया नहीं ब्रश. म्हटलं हाथ ऐसे धोना चाहिए. आप कुछ भी करो तो हाथ धो के करना चाहिए. बाहर से खेल के आओगे, पानी पीने से पहले हाथ धो लो, फिर पानी पियो. खाना खाने से पहले हाथ धो.
तर असा मला तेव्हा चित्रकलेचा उपयोग केल्याचं मला खूप आठवत. सुंदर. म्हणजे त्यांचा खरोखर जो विचार होता की तुम्ही सांगू शकाल, त्यांना तो आत्मविश्वास होता की हो, हे हो. तुम्ही सांगू शकाल, ते हो. तर झालं त्यांचं पर्पज. म्हणजे मला आजही ते अगदी मनात बसलेलं आहे की, आणि मला वाटतं की तो खरा कलेचा उपयोग होता. हा, खऱ्या म्हणजे अर्थाने आपण- त्यांना त्यांच्या भाषेत त्यांना त्यांच्या लेवलला जाऊन समजवणं हा, किती सोपं झालं. आणि कला ही एक्सप्रेशन आहे, कला हे माध्यम आहे. कशासाठीचं माध्यम आहे? माणसाने माणसाला जोडलं जावं याच्यासाठी. खरंय. हा तो एक छोटासा मला उदाहरण माझ्या कायम लक्षात राहिलं. खूप सुंदर. तर तुम्हाला नाटकाच्या नेपथ्यासाठी पण पुरस्कार मिळालेला आहे. हो. तर ती काय गंमत आहे? ती गंमत आहेच, हा. खरंच गंमत आहे. मला कमर्शियल आर्ट जेव्हा केलं ना, तेव्हा स्कल्पचर पण विषय होता, पेपर क्राफ्ट तर होताच, पण 3D जो विषय होता त्याच्यात एक असा प्लास्टर ऑफ पॅरिसचा चौकोनी ब्लॉक क्यूब घेऊन त्याच्यात कार्विंग करून काहीतरी शेप्स करा असं होतं. ते मला खूप आवडलं होतं करायला. आणि म्हणजे मला तेव्हा कळलं की आपल्याला डायमेन्शनचा सेन्स आहे. त्याच्याही आधी खरं म्हणजे कळलं होतं, कारण की मी 4थीत वगैरे असताना पेपरच्या छोट्या चपला करणे असं वगैरे काहीतरी होतं. हा. चपलेला टाच असते, मग खालच्या बाजूला एक छोटी टाच कापून लावणे, हे सगळं करत आलेलं होतं. पण ते क्राफ्टच्या लेवलचं होतं. आणि एक मोठा अवकाश पूर्ण डिवाइड करून, म्हणजे जसं बिल्डिंग्स बांधल्या जातात, बरोबर. हे सगळं वेगळं असतं ना. हो. तर मला ते आर्किटेक्टने केलेली आर्किटेक्टने केलेली मॉडेल्स बघायला पण मला खूप आवडायचं. मी शाळेत असताना कुठेतरी दिसली होती ती. तर हे सगळं होतं, प्लस मला हे 3Dचं काम मला करायला मिळालं कॉलेज कमर्शियल आर्ट्सच्या कारणाने. त्यातनं कुठेतरी ते वाढलं. ओके. आणि नाटकाचा एक ग्रुप जिगीषा क्रिएशन्स म्हणून, मी आता प्रसिद्ध संस्था आहे, औरंगाबाद पासून सुरू झालेली संस्था. मी औरंगाबादला पण होतो शाळेमध्ये. तर तेव्हा मी जेव्हा सुट्टीत जायचो, मी त्या ग्रुपचा मेंबर तेव्हाचा. ओके. तर मग तेव्हा मला संधी मिळाली की नाटकाचे सेट्स, आता सेट हा विषय यायचाच ना. तर मग मी म्हटलं मी करू शकतो, काहीतरी ड्रॉइंग केली. मग ते हळूहळू आपोआप सुरू झालं. आणि मग त्यातनं मला राज्यनाट्य स्पर्धेमध्ये बेस्ट सेट डिझायनर ऑफ महाराष्ट्र अंतिम स्पर्धेत वगैरे पण मिळालं. पण त्याच्यात मला लक्षात आलं की आपल्याला टेक्निक शिकून घेणं फार आवश्यक असतं. म्हणजे आपल्याला नुसतं अंदाज येऊन आपल्याला आवडून ते होत नाही. तर मग नाटकाचा विषय काय आहे, ती कथा कशी जाते, लाईट्स कसे आहेत. नाही, ते तर आहेच. अगदी नुसती जागा जरी म्हटलं ना की एक बिल्डिंग किंवा बंगला तुम्ही डिझाईन करणार असाल तर वेगळी गोष्ट असते. नाटकाचा सेट डिझाईन करणं हे रचनेच्या दृष्टीने फार वेगळे, कारण एक तर 4थी भिंत नाही आहे, आणि असं कोनिकल जातं ते, कारण की इकडे जे प्रेक्षक असतात त्यांना शेवटचा भाग असा कट होऊन दिसतो, त्यांना अगदी इकडचा कोपरा दिसत नाही. त्यामुळे तो असा आपल्या इथल्या प्रोसिनियमला तरी, कारण की आपलं खूप उंच किंवा खूप वाईड अजून नाही, आता व्हायला लागली मोठी थिएटर्स. तर त्यामुळे तो जो आकृतीबंध आहे तो पण शिकून घ्यावा लागतो. नंतर आता लाईट्सचा उल्लेख केला, त्याप्रमाणे लाइटिंगचं नॉलेज पाहिजे. तर त्या टेक्निकल गोष्टी मी डेफिनेटली माहिती करून घेतल्या, शिकत गेलो. पण शेवटी जसं चित्र असेल किंवा संगीत रचना असेल, त्याचा एक फायनल इम्पॅक्ट फार महत्वाचा असतो. त्यातले डिटेल्स नंतर आपण बघायला जातो. खरं. तसं नाटकाचा पडदा उघडला की सेट ते पहिलं काम करतो. लोकांचं पहिलं काम सेट करतो. की पडदा उघडतो तेव्हा एकही वाक्य बोललं गेलेलं नसतं तोपर्यंत. नाटकातलं पात्र काहीही दिसलेलं नसतं किंवा असलं तरी ते स्टिल असतं. पहिलं काम तो सेट करतो. त्यामुळे नाटकाचं सेट फर्स्ट इम्पॅक्ट. फर्स्ट इम्पॅक्ट. आणि आपल्या मागे आपलं व्हिजिटिंग कार्ड, आता व्हिजिटिंग कार्डही कोणी देत नाही, पूर्वी द्यायचे. तर ते व्हिजिटिंग कार्ड जसं पूर्वी आपलं आपण करायचो तसं नाटकाचा सेट काम करतो असं वाटतं. तर ते पण बरोबर आहे, गंमतच आहे. आता हे सगळं करता करता तू कविता लिहायचास, तुझ्या कविता संग्रहाचं हस्तलिखित करावं ही आयडिया कशी काय आली? म्हणजे आपण शाळेमध्ये हस्तलिखित केलं होतं आणि आता प्रिंटिंग मध्ये इतक्या गोष्टी नवीन नवीन आल्या आहेत आणि इतकी डिजिटलायझेशन झालंय आणि इतक्या वेगवेगळ्या गोष्टींची क्रांती झाली म्हणू शकतो आपण. पण तू जुना विचार घेतलास, म्हणजे तुला हस्तलिखित करावं असं का वाटलं? जुना विचार म्हणण्यापेक्षा मूळ विचार की
नाही, मी अक्षरात लिहिणं कधी सोडलंच नव्हतं. ओके. म्हणजे मला कायम जसं मी ब्रश कधीच सोडलं नाही, पेन्सिल कधीच सोडली नाही, तसं मी पेन पण कधीच कधीच सोडलं नाही. सोडलं नाही. आणि मी लिहित आलोच होतो कायम. आणि मी फेसबुकवरती, इन्स्टा नंतर आलं, फेसबुक आधी हा होतं. आधी हे. तिथे मी हाताने लिहिलेलं पोस्ट करायचो हम्म. आणि तेव्हा फार इंटरेस्टिंग रिॲक्शन्स यायच्या, हम्म. ज्या अजूनही येतात. पण आताच्या इंटरेस्टिंग म्हणजे फार वेगळ्या इंटरेस्टिंग हा. आहेत. आता विचारतात की हा कोणता फॉन्ट आहे हा. किंवा हे कोणतं ॲप आहे. हे मग AI मला वर मिळतं का? मग मला सांगावं लागतं की या ॲपचं नाव माझा हात आहे हं. आणि हा फॉन्ट म्हणजे माझं हस्ताक्षर आहे. हस्ताक्षर म्हणजे काय, तर हाताने हा, लिहिलेलं. हाताने लिहिलेलं. इतपत सांगावं लागतं. हो. असो, पण जेव्हा आता कविता संग्रह झाला, ती पण एक गंमतच आहे. म्हणजे सगळी गमतीच आहे ती. हा. तर कविता संग्रह याच्या आधीच मला कवी म्हणून लोक ओळखायला लागले होते. Thanks to Facebook. फेसबुक, व्हॉट्सॲप. हम्म. आणि मंदार जोगळेकर बुकगंगा.com आणि बुकगंगा प्रकाशनचे जे मुख्य आहेत, त्यांची भेट झाली, आमचं बोलणं चालू होतं. तेव्हा माझ्या मनात आलं की कविता संग्रह कधी केला नाही मी माझा, असं ते म्हणले की मी बोलणारच होतो हा विषय, हम्म. की तेव्हा नुकताच गुरु ठाकूरचा आला होता संग्रह. ओके. हं. ते म्हणले आता आला गुरुचा नुकताच, पण अदरवाईज गुरु ठाकूर आणि मिलिंद जोशी हे असे दोन कवी आहेत, म्हणजे तेव्हा हम्म. आहेत म्हणले ते हम्म. आहेत, की ज्यांचा एकही कविता संग्रह आजपर्यंत आलेला नाही आणि तरी तरी ते कवी म्हणून आहे. कवी आहेत आणि हा. कवी म्हणून फेस व्हॅल्यू Face आहे. value आहे. Yes. तर आपण हम्म. करूया तुझा संग्रह, असं ते हा. म्हणाले. तर नाईस खूप ऑफ हिम. छान. हा. मग आम्ही ठरवलं, मग मी त्या कविता एकत्र बऱ्याच होत्या, त्यातल्या निवडल्या आणि निवडल्यानंतर मग काय नाव कविता संग्रहाचं, असं वगैरे सगळं बोलणं चालू असताना माझ्या मनात आलं की आपण लिहितो हाताने नेहमी, तर कविता संग्रह हस्ताक्षरात करूया. तर मी त्यांना फोनवर म्हणालो की माझ्या मनात असं आहे, टेक्निकली तुम्हाला ते करायला आवडेल का? म्हटलं डिझायनिंग सगळं मी देईन करून. तर एक पॉज गेला आणि म्हणले ते म्हणजे पूर्ण संग्रह तुम्ही हाताने लिहिणार? हं. म्हटलं हो. तुम्ही करणार असाल तर करू, युनिक होईल खूप हो, चांगलं. खूप छान. ते मला खूप आवडलं आणि म्हणजे खरंच कौतुकाची गोष्ट आहे की एखाद्या प्रकाशनाने तुम्हाला असं म्हणलं की करा फ्री तुम्हाला हँड हवं दिला. तसं. हा. हां. मग मी ते केलं हस्ताक्षरात आणि ते फार चांगलं स्वागत झालं त्याचं. त्यातली आणखीन एक गंमत म्हणजे ते मी आधी काय केलं होतं, कविता एकत्र केल्या, त्या पाठवल्या त्यांच्याकडे. म्हटलं याचं म्हणजे टाईप करून PDF पाठवली, म्हटलं याचं प्रूफ रिडिंग करून घ्या. हम्म. ते त्यांनी करून पाठवल्यावर मग मी लिहून काढल्या सगळ्या. मग लिहिलेलं सगळं पाठवलं, हाताने लिहिलेलं, हा. आणि म्हटलं आता प्रूफ रिडरकडे पाठवा. म्हणून मग त्यांनी चूक काढली तर म्हटलं परत लिहिणार. परत लिहिणार. तर मी 130 पानांपैकी 70 पानांमधल्या चुका हस्तलिखितातल्या परत दुरुस्त केल्या. आणि एक गोष्ट केली जी मला आनंद होतो सांगायला, की काही ठिकाणी खाडाखोड मुद्दाम राहू दिली मी. ओके. हा. ती सहज शक्य होती काढणं, हो. पण म्हटलं की खाडाखोड हे सुद्धा हस्ताक्षराचं सत्य आहे. सत्य आहे. हो. तर तो पण एक तीळ असतो ना चेहऱ्यात, सुंदर चेहऱ्यावर तीळ असतो, तसं तो तसं, हा. राहू द्यावा. हम्म. आणि खरोखर ज्यांचं निरीक्षण आहे, खरोखर ज्यांना ते शोधून कलेचं आहे, काढतील. त्यांना ते हा. कळतं. मला अनेक लोक म्हणले की हे फार आवडलंय. म्हटलं बरोबर आहे. ते नैसर्गिक आहे ना. नैसर्गिक. नैसर्गिक आहे. किंवा निसर्गाच्या- अच्युत पालव, हा. आपले सुप्रसिद्ध सुलेखनकार. सुलेखनकार, हम्म. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. हम्म. तर ते प्रकाशनाच्या वेळेस होते, त्यांची रिॲक्शन फार बोलकी होती. हम्म. ते म्हणाले मला काय आवडलं सांगू का सगळ्यात जास्त? म्हटलं काय? ते म्हणे हे जे काम आहे ना, हे कोणीतरी फक्त कॅलिग्राफी किंवा फक्त आर्टिस्ट म्हणून काम करण्याने करायला हवं होतं. हम्म. हे तू न बोलता करून मोकळा करून झालास, मोकळा पूर्ण झाला. हस्ताक्षरात, आणि ते सुद्धा कॅलिग्राफीचा आव न आणता. हे पण मी ठरवलं होतं हा. आधी, अर्चना, की कारण की काय होतं, कॅलिग्राफी म्हटलं की आपण थोडं डेकोरेटिव्ह करायला हा, लागतो, करायला जातो. म्हणजे आणि तिथे मग- तो थोडासा हा. अस्वाभाविक येऊ पणा शकतो. यायला लागतो हो. त्याच्यात. तर मी ठरवलं होतं की नाही, वाचनीय हस्ताक्षर. हस्ताक्षर बस. आणि त्या कवितेच्या भावनेप्रमाणे जो काय थोडासा लेआउटमध्ये फरक पडेल, किंवा कविता वाचून तिला चाल लावताना जसा सुरांमध्ये फरक पडतो, तसा जो काय तेवढंच, अक्षरात हा. थोडा फरक पडेल तो पडू द्यायचा, पडू द्यायचा. हा. तो उमटू द्यायचा. तर तसं ते पुस्तकामध्ये होऊ दिल्यामुळे फार मजा आली. म्हणजे माझी पर्सनल डायरी एका कवीची कोणाच्या हातात हा, आल्यासारखं ते तसंच झालं ते. हे आहे खूप माझ्याजवळ सुंदर. आता हा. पुस्तक. तर सगळ्यांना दाखवण्यासाठी.
असंच होतं ना तुलाही. सगळ्यांनी नक्की घ्या, वाचा आणि त्याचा आनंद घ्या. खूप वेगवेगळ्या विषयावरच्या कविता आहेत, हो. खूप छान कविता आहेत. तर ही ती अक्षरं मी म्हणलं ना की हस्ताक्षरामध्ये असं नाही, खरंच ते फॉन्ट सारखंच वाटतं. हा, आणि याच्या प्रत्येक पानावरचा नंबर सुद्धा नंबर माझ्या सुद्धा अक्षरात हाताने आहे. लिहिलेला आहे. किंवा काही चित्र पण मध्ये आहेत स्केचेस आहेत, त्याच्यामध्ये, काही मध्ये चित्र आहेत मध्ये. माझी, हा. किंवा हे मुखपृष्ठ पण मी डिझाईन केलं. तर हे एकूणच प्रोडक्ट डिझाईन करायला फार मजा आली. आपलं बाळ. आपलं बाळ. आणि आता गंमत झाली की इथे ते स्पाईन वरती जे लिहितात हो ना, हो. ते काय असंच होतं ना तुला, मिलिंद जोशी, बुक गंगा पब्लिकेशन्स आणि त्यांचा लोगो. तर हे बुक गंगा पब्लिकेशन्स त्यांचा एक फॉन्ट आहे ना, आहे. हा, तर तो मी तोच ठेवला होता. हा. तर ते म्हणले आमचं नाव पण लिहा ना अक्षरात. तर It's so मला sweet. इतकं आवडली ती खूप गोष्ट. छान. म्हणजे ही हा. दाद असते, हा. ही खरोखर रसिकाकडनं आलेली, दाद आहे. मनापासून हो. मिळालेली दाद असते. तर ती असंच होताना तुला मिळाली आणि अनेक तरुण वाचकांनी खूप चांगली दाद दिलेली त्याला. हे मला फार खूप आनंदाचं छान, खूप वाटतं. छान, खूप मस्त झालाय तो कविता संग्रह. पण खूप छान झाला, खूप वेगळा लुक आहे त्याला आणि नवीन येणाऱ्या कवींसाठी खूप इन्स्पायरिंग आहे तो. हा, की म्हणजे असं मी ते काहीतरी वेगळं केलं. तर म्हणजे मी आता तुम्ही- दुसरा हा. पण संग्रह करतोय, तो पण मी आता असाच करणार. व्हेरी गुड. कारण की असं नाही व्हायला पाहिजे की तेव्हा हौशी आणि हौशीमध्ये बाय केलं. फ्लूक झाला, असं हा, नाही. असं नाही. आता करायचा. आता पूर्ण असंच, ही माझी हा. स्टाईल. हा, आता ती तुमची स्टाईल. आणि त्याच्यात एक व्यक्तिगत युनिकनेस आहे ना, तर तो मला तो आपलेपणा असतो ना, म्हणजे हे माझं आहे आणि माझं बाळ हे मी सांगतो तसंच दिसलं पाहिजे. आणि त्यांनी पण करताना अतिशय छान त्याचं, मी म्हणलं की याला असं तो गुळगुळीत कागद नको, हा. मग त्यांनी तो थोडासा स्वीडनहून तो yellowish, पेपर हा. मागवला मुद्दाम. हा. स्टोरा नावाचा एक कागद, थोडासा रफ आहे, इंग्लिश पुस्तकांना असतो तसा. हम्म. तर असं मला आवडतं ते क्रिएशन मध्ये छान खोलात जाऊन त्याला लागेल तेवढा वेळ देऊन काम वेळ करायचं. देऊन काम करायचं, मजा हा, येते त्याच्यात. खरी मजा आहे ना, तरच म्हणजे ते बनतं. जी गोष्ट आपल्याला आनंद देऊन जाते ती दुसऱ्यांना पण आनंद देते. तर आता AI च्या युगामध्ये आपण आहोत हो. आणि तरी आपण अजूनही तसाच करायचा हो, विचार हो, करत हो, आहोत. तर हो. नवीन येणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय सजेस्ट कराल की आपल्या चित्रकलेमध्ये किंवा आपल्या कुठल्याही भावना जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा तुम्ही चित्रांमधनं व्यक्त करताना कितपत तो AI वापरावा हा. का वापरू नये? AI बद्दल AIचा उपयोग असिस्टंट म्हणून करावा असं मला वाटतं. रेफरन्स. हा, रेफरन्स म्हणून. म्हणजे जी गोष्ट करायला तुम्हाला 40 तास लागले असते, ती गोष्ट AI तुम्हाला 40 सेकंदात करून देऊ शकतो. खरंय. पण ती जनरलाइज्ड असते, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यात युनिकनेस नाहीये. आता तो जनरलाइज्ड जनरेटेड कंटेंट जो आहे तोच जर तुम्हाला पुरेसा वाटत असेल आणि तो पुरेसा वाटण्याचं कारण तो विकला जातो हे असेल, तर असा विचार करणाऱ्यांना मला काहीच सांगायचं नाही. खरंय. पण जे कलाकार आहेत, ज्यांना कलाकार आहोत याचा अभिमान आहे आणि ज्यांना सर्वाईव्ह पण व्हायचं आहे, त्यांच्यासाठी काय नुसतं हुतात्मा ब्रिगेड असं म्हणायचे. म्हणजे आमच्या ओळखीचे एक आहेत, ते म्हणले की नाही असं हुतात्मा ब्रिगेडचा कलाकार नको बनवूस. म्हटलं मला खूप असं आलं. म्हटलं म्हणजे काय, तर नाही माझी कला मी केली, आता लोकांनी मला महत्व माझं ओळखावं आणि माझं, तर असं नाहीये. आणि आजच्या काळात तर असं नाहीच आहे, तुम्हाला पोचावं लागतंच. आणि टेक्नॉलॉजी वापरलीच पाहिजे. फक्त तुम्हाला जर खरोखर तुमच्या कलेचा आदर ठेवायचा असेल, तुम्हाला खरोखर जर युनिकनेस हवा असेल, तुमचा पण काहीतरी त्याच्यावर स्टॅम्प हवा असेल, तर AI सारख्या टेक्नॉलॉजीचा विचार तुम्ही वेळ वाचवण्यासाठी डेफिनेटली करा. पण त्यातनं आलेल्या जनरलाइज्ड कंटेंटवरती समाधान मानू नका. आणि त्याच्यात आपलं जे स्वतःचं काहीतरी ऍड करता येणार आहे ते नक्की करा. आणि स्वतःला एक कलाकार म्हणून मुळात जिवंत ठेवा. जीवनातल्या सर्वायवल बद्दल नाही बोलते मी, ते प्रत्येकाचं वेगळं असतं आणि ते करता येतं. पण जे हार्डकोर कलाकार किंवा सॉफ्टकोर कलाकार हार्डकोर असतो, त्यांना हे लक्षात ठेवलं पाहिजे की कलाकार म्हणून स्वतःला स्वतःच्या चित्रकलेच्या बाबतीत स्वतःच्या हाताला जिवंत ठेवणं आवश्यक आहे. खूप छान, खूप हरहुन्नरी आहात तुम्ही आणि खूप वेगवेगळ्या गोष्टींचा एकसंध एक परिणाम हे अजब रसायन आहे. तर तुम्ही आज आम्हाला खूप खूप वेळ दिलात आणि खूप वेगवेगळी माहिती दिली, त्याबद्दल खूप धन्यवाद. नाही, पण खूप चांगले प्रश्न विचारले. म्हणजे कारण की माझ्याशी बोलताना अनेकदा खूप ते पसरतं, कारण की खूप विषय आहेत. म्हणजे खूप आपण एक फोकस ठेवलाय की आपल्याला चित्रकलेच्या खूप चांगला ठेवला. आणि
तुमचे मुलाखतींचे एपिसोड्स मी बघत आलोय. वेगवेगळे विषय आहेत आणि मला आणखीन एक गोष्ट आवडली की तो जो कलाकार ज्या भाषेत बोलतो त्या भाषेमध्ये तो हो. एपिसोड होऊ देतो. हो. फार इंटरेस्टिंग फॅक्ट आहे ही. हो, तर चांगलं आहे. कारण आणि- कलाकाराचा कम्फर्ट झोन असतो तो. हो. जर तुम्ही तोडून त्याला वेगळं काही बोलायला सांगितलं ना हो, तर हो. ते आपल्यापर्यंत पोहोचू नाही हो, शकत. हो. आणि कुठेतरी कसं होतं त्यांचं एक्सप्रेशन आपण दाबतो असं हो, होतं. हो. आणि कुठल्याही कलाकाराला आपण दाबून चालत नाही, नाही, ती उफाळूनच यायला हो, पाहिजे. हो, हो. त्यामुळे आम्ही तेवढी नाही, लिबर्टी चांगलं आहे, छान घेतो. चाललंय. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि मला बोलवल्याबद्दल, माझ्याशी गप्पा मारल्याबद्दल खूप आभारी आहे. त्या कारणाने या माध्यमातून मला अनेक रसिकांपर्यंत परत पोहोचता आलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पाहत रहा कॅम कला. नवीन नवीन कलाकारांना भेटण्यासाठी, छान छान नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब विसरू नका. थँक्यू.